प्रभू रामचंद्रांकडे एक महात्मा एक महाराज जेवायला येतो. महाराज लय अधिकारी महाराज. ते महाराज काय सामान्य महाराज नव्हते. त्या महाराजांनी प्रभू रामचंद्राला मदत केली. ती एक 2-4 नालायक होते. त्याच्यातले काही नालायक समुद्रात लपले आणि त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला जरा समुद्र मानित नव्हता. त्या अवतारात समुद्र मानित नव्हता आणि समुद्रानं जर त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला मानला असतं तर वानरायच्या हातानं सेतू बांधायचं काम पडलं नसतं. तुका म्हणे नळा सागरी तारी एल्या शिळा सागरी तारी एल्या शिळा सागरी तारी एल्या शिळा. तुका म्हणे नळा सागरी तारी एल्या शिळा एल्या शिळा सागरी तारी एल्या. नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगावं लागले. समुद्रात सेतू बांधला. जरा तरारला होता. अडवा सागर लागला अडवा सागर लागला. मालकांचं वाक्य. आडवा समुद्र अहंकारानं प्रज्वलित झाला. त्यानं सांगितलं माझी कन्या ज्याला नीट सांभाळता येत नाही त्याला मी रस्ता देत नाही. सीता कोणाची कन्या? सीता कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या? समुद्राची. मग राम कोण? समुद्राची. देवा जावाई. मग माझी कन्या निशाचरानं नेऊस्तरी याला सांभाळता येत नाही याला रस्ता देत नाही. सागर थोडासा याच्यात आलता आणि त्या सागरानं नालायक माणसाला मदत केली आणि त्यानं तळाशी त्या मालकाला ठुलं. पण त्या समुद्राला माहीतच नव्हतं की या प्रांतात महाराज किती अधिकारी आहेत. या भारत देशातले महाराज इतके अधिकारी आहेत. तुम्ही भांगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. पाया पडतो तुमच्या बुटासगट चपला सगट पाया पडतो. तुम्ही तुमच्या भंगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. चांगल्या महाराजांचं ऐक जा. चांगल्या महाराजांचं ऐक जा. या देशाला अधर्यू लाभलेली संत आहेत. फार मोठी मोठी संत आहेत. चांगल्यांचं ऐक जा. किती मोठे महाराज या देशामध्ये. प्रभू रामचंद्रांनी डोक्याला हात लावला त्याला मारण्यासाठी. महाराजांनी विचारलं झालं काय? काय नाही म्हणले. हे बदमाश समुद्रात गेलाय ताण घेऊ नका. समुद्रच कोरडा करतो. समुद्रच कोरडा करतो. उपरनं भिजून नाही पिळला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला मनोन मी बहुभीते गया साधू कुळाला. पुरावा शपक या गाथ्यातला नाही. कारण नंतर कोणी कार्य करू नये त्याच्याकरता आपली वकालत जवळच करायची. वकिलाचाच कार्यक्रम आहे पुन्हा आजचा. वकील यजमान येत. आपली वकालत जागच्या जागा. शपक पुरा पण पुरावा गोड आहे. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. एका घोटात माझ्या बाबाला पिऊन टाकलंय. कोण म्हणती माहिती आहे? लक्ष्मी सरस्वतीला. एका घोटात अख्खा सागर पिऊन टाकला. तर आमचा पाहुणा म्हणला आमचा मुलगा 9 सागर पितो. 40 एकरातली गुंठा ठुली नाही त्याच्या पोरानं. 9 सागर पित होता ना तो. 9 सागर. एका घोटात समुद्र पिऊन टाकला. कोरडा फट समुद्र केला. पडण उघड मग बाण हाणला. हे मस्ताडेलं मारलं. तर प्रभू रामचंद्रानं विचार केला ह्या महाराजाला दक्षिणा द्यावा. तर ते काय दक्षिणाव कीर्तन करीत नव्हते. ते काय पैसे घेत नव्हते ना. मग उतराई कसं व्हावं? महाराज आमच्याकडे जेवायला या. येतो म्हणे उद्या. घरी गेले ना आईला. नवल सांगायलो नवल. घरी गेले ना आईला सांगितलं आई उद्या महाराज जेवायला. कोणते महाराज? महर्षी अगस्ती. अगस्ती ऋषी. अगस्तींच्या पत्नीचं जरा चरित्र वाची जा. अगस्तीच्या पत्नीचं चरित्र जी बाई वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. तुकोबारायच्या धर्मपत्नीचं चरित्र जी वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. महाराज जेवल्याशिवाय बाई पाण्याचा थेंब पेत नव्हत्या. म्हणून महाराज कोण्या डोंगरावर गेलेत रस्ता विटेवरचा मालक सांगत होता. त्या बाईचं नाव जिजाबाई. आणि महर्षी अगस्तीची पत्नी कोण्यात देवाच्या पाया पडत नव्हती. ती नवऱ्याच्या तिंदा पडत होती. महाराज दिसला की पाया पडत्यात आणि नवऱ्याला म्हणतात बाई हो चांडाळ आला. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस नीट पडत नाही.
हा काय कामाचं नाही माझ्या मागणं. मालकाची उपासना करायची, मालकाची सेवा करायची, त्याच्यापेक्षा दैवत दुसरं मोठं कुठलंच नाही. एका घोटात समुद्र पेला, बोलिलं घरी जेवायला. काय स्वयंपाक होता इथपर्यंत आलतो ना. काय जेवले महाराज. त्याला शुगर नव्हती, त्याला ऍसिडिटी नव्हती. असे जेवले महाराज, असे जेवले, भरगच्च जेवले. रामजी पाणी आणा ना. पाणी मागितल्याबरोबर रामप्रभूला घाम आला. पाणी तर नाही देता आलं, पण अंगातला पाणी घामावाट बाहेर पडलं. महाराज पाणी? हो म्हणले, जेवल्यावर पाणी लागन. हात धुहाला देतोत म्हणले, पण प्याला नाही देत. प्रभू रामचंद्र म्हणले, हा हस्त प्रक्षालन हितार्थायाम मुखशुद्धीर भयो जाये. हात धुण्याकरता पाणी देतो, पण पिण्यासाठी देत नाही. त्या महाराजांनी सांगितलं, रामचंद्र हे काय जीव घालण्याची पद्धत आहे? अहो तुम्ही जीव घातलंय, मिष्टान्न पक्वान्न केलेत आमच्यासाठी, पाणी जर नाही दिलं तर कसं शक्य? माफ करा म्हणे, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. या अवतारात जेवण करा आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. नवल सांगतोय, नवल नवल. मग प्रभू रामचंद्र पुढच्या अवतारात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वय थोडंसं मोजकच आहे, फारसं काही वय नाही. वय किती होतं सांगू तुम्हाला? 11 वर्षाच्या आतलं. कारण मागच्या अवतारात पाण्याचं दिलेलं वचन, राहिलेलं कर्ज पुढच्या अवतारात पाणी पाजून पूर्ण केलं. ते गोकुळात असताना केलं. आणि गोकुळात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवसच राहिले. 11 वर्ष 53 दिवस राहिले. तर एका माणसानं मला प्रश्न केला, महाराज सांदीपनींच्या आश्रमावर 9 वर्ष 12 दिवसाचा कसा काय काळ सांगता? 9 वर्ष 12 दिवस महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर कृष्ण होते. मग कसे होते? त्याला मी सांगितलं. घरी आलता तो, मग सांगता आलं. आता कीर्तनात तितकं इकून तिकून फिरायचं म्हणजे बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घालणं होईल. विठाला विठाला विठाला. हा एखादा वरकड इतिहासातला किंवा बाकीच्या भंगाऱ्या गोष्टीतला एखादा शब्द जर माहीत नसताना गेला तर मी माफी मागन. पण पुराणाच्या बाबतीत जितकं माहिती आहे तितकंच बकबक करीन. विठाला विठाला विठाला. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. त्याच्यानंतर 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला. म्हणजे 11 वर्षाच्या काळातला वय होतं, तेवढा काळ ते वय. आणि त्या वयात लक्षात आलं मागचं कर्ज शिल्लक आहे, त्याच्यातून उत्तीर्ण व्हायचं. करावं काय? दरवर्षी गवळी गोवर्धनाची पूजा करत होते. आपल्या इंद्राची पूजा करायची. अमरेंद्रायत पुनितायाम यत् सर्वान् नृणानां यतः सर्वस्थितायां शचीपतिभय स्थितो पुरंदरा स्थित व्याप्तायां यति जयंती जयंतानाहं. जयंती कन्या, जयंत पुत्र, शची पत्नी, त्यांचा शचीचा पती इंद्र, अमरेंद्र, सुरेंद्र असे बऱ्यापैकी त्याचं नाव आहे. देवेंद्र खूप नाव आहेत त्याला इंद्राला. आणि तो त्याची दरवर्षी पूजा करायची त्या इंद्राची. या वर्षी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने, गोकुळ निवासी कृष्ण परमात्म्याने बालवयात सर्व ज्येष्ठांना सांगितलं गोवर्धनाची पूजा करायची. या पर्वतावरचं गवत आपल्या गायी वासरं खातात म्हणून आजही पद्धत आहे. कृष्णादेवा आवर्षण जर पडला असेल तो गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या गावाला एखादी उंच टेकडी असेल, त्या टेकडीवर गायी घेऊन जायच्या. त्या दिवशी गायी धुवायच्या, वासरं धुवायचे, काही बैल धुवायचे, म्हशी पण. बरं म्हशी पण आल्या त्याच्यात, शेळ्या नसत्यात. मात्र शेळ्याच्या बाबतीत मी वाईट बोलणार नाही, पण गोवर्धन पूजेला शेळी नसती. शेळी का नसती? कारण शेळीचं बीज हलकट आहे. शेळी हलकट नाही. शेळी ज्याच्यापासून जन्माला आली ती शेपुडी हलकट आहे. तिचा बाप हलकट आहे. बोकड्या नालाय की ना, बोकड्याला 3ऱ्या दिवशी बहीण कळत नाही. शेतकरी आहेत तुम्ही, त्याच्याकरता शेपुडी वापरली नाही. इकडे विठाला विठाला विठाला.
वसुबारस असती आता दीपावळीतली वसुबारस, वसु अष्टमी असती. वसु अष्टमी आहे ती केव्हा येते सांगता देवप्पा तुम्ही नका सांगू. हा किती कीर्तन ऐकल्यावर सुधरायचं. नुसते आमचे लोक गाई पाळावर का, गाई पाळावर का. वसु अष्टमीच्या दिवशी तू यायत एखादी चित्रातली तरी गाय का सुंबळ्या. वसु अष्टमीच्या दिवशी ज्याच्या घरी गाय आहे त्याच कीर्तनकाराने गायीवर बोलायचंय. वसुबारशीवर बोलत असताना त्या कीर्तनकाराकडे एकतरी गाय असावी, त्यानं वसुबारशीवर बोलावा. अन्यथा त्यानं बोलणं उसाला आलेले कंस. नाना उसाची कनसे. हा पुढचं तुम्ही म्हणा विठाला विठाला विठाला. गाईच्या बाबतीत आहे, म्हशीच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हशीचं पण पूजन करते ते एका दिवशी. हो एका विशिष्ट प्रकारच्या दिवशी. ते दिवस घरी गेल्यावर पहा गुत्त थोडं घेतलं मी सगळं सांगायला. त्या दिवशी म्हशी धुत असतात. म्हशीच्या शेपटीच्या वरच्या दोन्हीकडच्या दोन बाजू असतात. एकीकडे चंद्र काढतेत, एकीकडून सूर्य काढतेत. ते कावाचा काढीत नाहीत, ते चुन्याचा काढीत नाहीत, ते दह्यानं काढीत किंवा लोण्यानं काढतेत. विठाला विठाला विठाला. आणि त्या दिवशी गोवर्धन नसल पर्वत चिखलाचा गोवर्धन करत होते. आजही भागवतात करतात ना. त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीची पानं रोवतात, फांद्या रोवतात, त्याची पूजा करतात. आणि तो निष्ठेनं जर केला, दही भाताचा नैवेद्य असेल, लोण्याचा नैवेद्य असेल, तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असतो. तो गोवर्धन पूजा करणारा निष्ठावंत वारकरी असावा. हा अशी निष्ठावंत लोक लागतील बरं का. निष्ठावंत या संप्रदायात फार नाही. आणि आजही निष्ठावंत लोकांवर संप्रदाय, आमच्यासारख्या भंगाऱ्यावर नाही. विठाला विठाला विठाला. जे घरातल्या लोकांसंग नीट राहू शकत नाहीत ते तुमचं काय कल्याण करू शकतील. ज्याला नाते गोते नीट सांभाळता येत नाही ते भंगारी तुमचं काय कल्याण करणार आहेत. जगाचा मालक त्या लोकांना मानतोय जे विश्वाचे कल्याणकारी आहेत. अशी लोक लागतील तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत. मी परवाला एके दिवशी कीर्तनात सांगितलं होतं कुठेतरी की शंकराचार्य स्वामी रामांनी एका साध्वी स्त्रीचा चिमटा वाजल्यावर पाऊस पडतोय. एक जण म्हणला महाराज तुम्ही महाराजांनी चिमटा वाजल्यावर म्हणला आम्ही गुतलोत रे. नाही तर आमच्याच्यानं पाऊस पडला असता, पण आम्ही गठुड्यात गुतलोत. गथुड्यात गुतला नाही असा महाराजच सापडला नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्म दंड छाया तरुवराची. भस्म दंड छाया तरुवराची. हो नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्म दंड छाया तरुवराची. भस्म दंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. याच्यात लग्न करणारे गुतले, लग्न न करणारे गुतले. कोणाला आवडत नाही आईसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. आवडत नाही असा माणूस आहे कुठं सोडून. म्हणून आमच्या चन पडत नाही. निष्ठावंत लोकांच्या हातानं गोवर्धन करण्याची पद्धत. आणि त्या गोवर्धनाची पूजा केली. गाई म्हशींना झालरी बांधल्या, घोडत्यांच्या पाठीवर झुली टाकल्या, शिंगांना नाना प्रकारचं वगैरे वगैरे काय काय सजवल्या, मुक्तांच्या माळा घातल्या. आणि त्या दिवशी इंद्राच्या सेवकानं सांगितलं आपली पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि 33 कोटी देवाचा राजा 222 मंत्रीपद एकट्यालाच. ते मस्ताडून त्याला राग आला आणि रागाच्या भरात प्रमाथी नावाच्या वरुणाच्या कानात फुकलं. असा पाऊस पाड की गोकुळ शिल्लक नाही राहिलं पाहिजे, वृंदावन शिल्लक नाही राहिलं पाहिजे, मथुरा शिल्लक नाही राहिली पाहिजे, इथला कोणीच वाचला नाही पाहिजे. बापरे. उत्सवाच्या निमित्तानं सगळे गोवर्धनाच्या तिथे आले. करावं काय. येणे गिरी गोवर्धन
उचलिला. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला आणि तो नखावर धरला. 11 वर्षाच्या 11 वर्ष 53 दिवसाच्या आतलं वय. आता नेमकं पक्क नाही सांगता येणार, जर भेटला अभ्यास करायला वेळ तर ते पण पक्क सांगेल. 11 वर्ष कितव्या दिवशी किंवा 10 वर्ष किती महिन्याच्या नंतर किंवा 10 वर्षाच्या नंतर कितव्या दिवशी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला सांगेल एके दिवशी. ना दे इचकायचा. घोडं तरी गोमाशील बसू देईन पण गध नाही बसू देत. विठाला कारण गध्याला लोळता येतं. लोळून लोळून का होत नाही पण गोमाशी मारितच. मी कुठं लोळन पण गौशीनच पुरावा. विठाला जाऊ द्या. मी गध जरी असलो तरी पुराणातलं इतकं मात्र खरंय. विठाला विठाला विठाला. आणि मग इंद्राला राग आला. प्रमाथी नावाच्या वरुणाला सांगितलं पाऊस पाडा. कसा पाऊस पाडा? मुसळधार नाही. सांगणारे कुठं आखली असतं. काय पाऊस पडला म्हणले आमच्याकडं. काय पाऊस पडला आमच्याकडं. मोटरसायकलच्या इंना खालची माती. टाइम संपला का आपला? किती आहे का नाही? संपत आला आहे का नाही? एवढा पुरावा सांगून जे इठ्ठल करू काय ताण. वेळेत 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 नाही. पुढचा जीव घालायला आहे म्हणजे पोटभर जेवा पण उलटूच तर जेवू नये. एखाद्यानं बैल दिले दुपारा ठेपात नाही केला. दुसऱ्याचे बैल म्हणून ठेपात नाही ना. दिवस माणूस तर उभाटे हाणले. दुसऱ्या दिवशी बैल चलत नत. ते मालक म्हणला मरूस तर माझ्या बैलाकडे पाहू नको रे तू. असं नसतं ते का नाही. माणसं ऐकायलीत म्हणून असं असतं का कुठं काही बी नाही. आपल्या वेळेत कीर्तन सोडायचं. असो मुसळधार पाऊस नाही. शिळावर शल्या धारी मेघ जो कडाडीला. शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागिरी. निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळी. तुम्हा देव के सोता जय देवा कृष्ण नाथा. रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागिरी. तया पृष्ठावरी एका प्रजन्य थेंबुटा लहरी. त्या गाईच्या पाठीवर एक पावसाचा थेंब पडल. काय इंद्राची मायवेली. काय हिंमत आहे त्याची गाई भिजवायची. अद्याप नाही. लक्षात घ्या पाऊस पडायचे लक्षण. 29 लक्षण आहेत पाऊस पडायचे लक्षण. त्याच्यातले 2 सांगतो. प्रजन्य पडेल अर्ध घटिका आईसे जानती पिपिलिका. मग अंडे काढून देखा आणि का ठिकाणी नेतसे. नैवम गिरगावकर लिखितम. अंदाज सांगायचे नाही पावसाचे. लोक त्याचा अंदाज बांधते. पुराण लय गोडे आपलं. प्रजन्य पडेल अर्ध घटिका आईसे जानती पिपिलिका. अंडे काढून या देखा आणि का ठिकाणी नेतसे. मालकांचा पुरावा आहे सज्जनांनो. मुंग्या जर तोंडात अंडे धरून बिळातून बाहेर जर हरी न हरी रांगीनं रांगी बाहेर पडत असतात तर लक्षात घ्यायचं अर्धा घटिकेत पाऊस पडेल. अन्यथा 3 दिवसात पाऊस पडतो. वरुता धेनुचिया बाळके. हा पुरावा नंबर 1. पुच्छाग्रा काशी लहरते. धेनुचे बाळ म्हणजे बैल. आणि गावाकडे पळत असताना विनाकारण सर्व दुःखद सावध म्हणजे कोरडं वातावरण आहे तरी शेपटीच्या लहरी आकाशाला पालवित असतील
तर समजायचं पावसाचं लक्षण आहे. ते गा कीटक पंखाचे लहरी देतसे साचे. माझ्या भाषेत सांगतो त्याला उडणारे घोडे म्हणतात. ते लहरी देती साचे. दोनच सांगायचं होतं पण नाद आहे ना खरू झालेलं काजूतच. तरी तिसऱ्यातला जरासा सांगितला. हे पावसाचे लक्षण आहेत. विठाला विठाला फक्त आपलंच की जा मग कळन तुम्हाला. तुमचं झालंय काय माहितीये का, घरचं तसंच पडू दिलं शेजाऱ्याचं पेरू लागला आणि मग पप्याची माय जोगवा मागू लागली. म्हणला बाई तुम्हाला 60 एकर जमिनीन जोगवा कस का मागायले. माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरलं घरचं तसंच गेलं पेरायचं. असा भंगिऱ्या नवऱ्या असल्यावर तिला नाही का जोगवा मागायची. हा आपला बाप मोठा आहे, आपली संत आपली बाप आहेत. या महाराष्ट्राच्या मातीतले ग्रंथ आपला बाप आहे, शास्त्र आपला बाप आहे, वेद आपला बाप आहे. आपलं इचका ना कशाला बाकीच्या इकडे जाता. विठाला 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 हे जर मी 7-8 महिने वाचिलं ना तर हवामान खात्यानं पाठ थापताव असा पाऊस सांगल. पण कालांतराने 34 पैकी 1 लक्षण सांगितलं पावसाचं. प्रांतावर्षणो भयो पापाग्नो निरायो. ज्या प्रांतात जास्त पाप होत असतं तिथं पर्जन्याच्या लहरी पडत असताना थांबत असतात. अशा वेळेला अंदाज सांगणाऱ्यानं मुकाट्या बसलं पाहिजे बापा. म्हणून गिरगावकरांनी ते शास्त्र वाचायचं बंद केलं. विठाला विठाला जिये गावी भ्रष्ट जन्मला, जिये गावी भ्रष्ट जन्मला, अशुद्धाचा प्रजन्य पडला. त्रेतायुगात गावातले गणेश बुवा, त्रेतायुगात एक माणूस जन्माला आला. त्या दिवशी रक्ताचा पाऊस पडला होता. ते 6 महिने झोपत होतं सुंबळे. ते जन्माला आलं त्या दिवशी अशुद्धाचा पाऊस पडला होता. अशा काही पापभूमीची लक्षणं असतात. तिथं अंदाज सगळे नदीला जात असतात. म्हणून शास्त्र ज्याला कळतंय त्यानं सांगावं. विठाला विठाला हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या. काय पाऊस पडत असेल कल्पना करा. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. 14. आता करायचं काय. गवळ्यांनी विचारलं कृष्णा हे पाणी किती गाव मरतील, किती गाव बुडतील. काळजी करू नका. पाचारीला वासुकिओ, पाचारीला वासुकिओ. 9 वेळेला वासुकीला बोलिलं. एकदा समुद्र मंथन करताना बोलिलं. एकदा अति पाऊस पडला तेव्हा बोलिलं. बाकीचं पान पुन्हा आहे का नाही बघितलं पाहिजे. बाकीचं काही दुकानावर घ्या ना दुसऱ्या. एकाच दुकानावर सगळ्या वस्तू कशा भेटतील. आता वासुकीला आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं ऐके उरंगा, ऐके उरंगा, ऐके रे उरंगा. उरंग म्हणजे सर्प. याच्याकरता पुन्हा पुन्हा उरंग उरंग म्हणलो. ऐके ददुशुका म्हणजे सर्प. ऐके व्याळा, व्याळ म्हणजे सर्प. सर्पाला फार नाव आहेत. हे उरंगा आता तू याचा आळ कर. जैसा मंद्राचळ कवळीला, आयसा सव्य भागे कवळावा. जसा मंद्रचळ मधातून कवळीलता रई मंथन करत असताना आता सगळ्या बाजूनं गिरी गोवर्धन. हा गोवर्धन तो कवळायचा आणि एका जाग्यावर त्याचं दार काढून दे. 14 समुद्राचं पाणी एका जाग्यावर चौकून शेषाचं आळं, वासुकीचं आळं आणि एका जाग्यावर असं पाणी. ते पाणी 14 समुद्रा इतकं पडत होतं. आणि आवाज दिला महाराज या 7व्या अवतारात जीव घातलं होतं आता पाणी प्या. म्हाताऱ्यानं तोंड लावलं तिथं पाणी पिऊच लागलं.
इंद्राला राग आल्या हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडू लागल्या. मुसळधार पाऊस कशाला म्हणते त्याची व्याख्या सांगत नाही आता, टाइम संपला ना आपला. कशाला मुसळधार तरी सांगतो. पन्हाळा खाली पडलेलं पाणी त्याचा खड्डा व्हावा आणि त्याच्यात 5-7 म्हशीचे लेकर पोहावा. म्हशीला झालेले 10-15 दिवसाचे हाले वघारी त्याच्यात पडड्यावर पोहावा, एवढा खड्डा पन्हाळाच्या पाण्यानं पडावा तवा मुसळधार पाऊस म्हणते. पत्राचे दूर न व्हावा कडी खाला. आपण कशाला काय पाऊस झाला हो. बाई रानातून आली तो पदर नाही भिजला तरी पाऊस झाला. कशाला म्हणतो आपण, कशाला काही म्हणतो, जाऊ द्या. असो, हत्तीच्या सोंडेसारख्या धारा 14 दिवसात 7 दिवस आणि 7 रात्रा पाऊस पडतच होता. मालक नाही दमला, म्हातारही पाणी पेता पेता नाही दमलं. म्हातारं म्हणजे ते महाराज बरं, ते गुटखा खात नव्हतं, ते तंबाखू खात नव्हतं, ते मंदिरात पते खेळत नव्हतं, ते कोणाच्या सोयरिकी मोडीत नव्हतं, हो कोणाचं इचकीत नव्हतं. हा असं लय हुशार म्हातारं होतं ते. हुशार म्हातारं पाणी पिऊच लागलं, पण जोर जोरात गरजल्यावर म्हाताऱ्याला राग आला. ए काय मस्ताडा रे, तू काय समजायला याला, अशी तू यासारखी कोटी जन्माला आले तरी भेट नाही, बंद कर पाऊस. खालचं लय अधिकारी होतं ना, इंद्राला सांगितलं बंद कर बंद कर, आणि पाऊस बंद झाला. आणि मग इंद्रानं कामधेनू नावाची गाय आणली आणि भगवंताला गायीच्या दुधानं अभिषेक केला कामधेनूच्या, म्हणून देवाला गोविंद नाव त्या दिवशी पडलं. असं भागवत सांगते, गावचा बाळू नाही. गोविंद नामने यजायते अमरेंद्रायाम धेनुयाम सुरधेनुयाम घ्रते दुग्धे शुभयस्थिता अभिषेक विनियोगेन पंचगव्या स्थितो जय. आमचे देवा करत असतात अभिषेक, त्यांना माहीत. आणि सात्विक माणूस, त्यांचे वडील लय अभ्यासू होते. उत्तम देव म्हणायला 1 घंटा लागायचा. त्रिकालदर्शी लोक होते ते फार. अहो बाळाचा चेहरा बघितल्याबरोबर भाकीत सांगणारी लोक होते. वाचा शुद्धी पावाल अज्ञापक व्हाल अशी लोक होती काही काही काळात, कारण ते आचरण सांभाळणारी लोक होती आणि निष्ठावंत. त्याच्यामुळं त्यांनी टाकलेला शब्द कधी खोटा होतच नव्हता, अशी अधिकारी लोक होते. असो, जाऊ द्या बाकीचं. मागच्या अवतारात पाणी जीव घातलं आणि 8व्या अवतारात पाण्याची तृप्तता केली. नवल केवडे 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 नवला केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे. नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे कान्होबाचे कोडे नवल केवढे केवढे नवल केवढे 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 कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे नाना प्रकारची नवलाची काम आहेत. देवाच्या स्वतःच्या लग्नात नवल आहे. देवानं जिच्याशी लग्न केलंय तिची सोयरीक दुसऱ्याशी झाली. हळद दुसऱ्या संग लागली. कृष्ण देवा
आणि आंतरपट दुसऱ्या सोबतच सुटला. हळद शिशुपाळा सोबत. श्रीमंतो भयस्थितो हरिद्रादि चूर्ण यजताः सर्वांग विलेपनम सर्वस्थिताति मंगलम. षोडशम संस्कारे तम. 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे लग्न. यस संस्कारेण फलद्रुप फलतिते यत्मिद्यानाम. युगजून म्हणला काय तर मम म्हणता. अरे असंच म्हणावं लागतं सोमळ्या. तुला कळालं असं म्हणल्या तर ब्राह्मणाला तिथंच घर बांधून जावं लागन. हो ना, तुला कळ आणि तुला का कळणार आहे. विठाला विठाला विठाला. देवाच्या लग्नात हळद लागली एका सोबत. लग्न झालं पंढरपुरातल्या मालकासोबत. लग्नात 6 कामं नवलाची. महत्वाचं काम आहे. आचारी कोण हे नवलाचं. वाचा घरी गेल्या वाचा. अंतरपट त्या लग्नात कोणी धरला नवल. त्या लग्नात ज्याने अंतरपट धरलाय त्यानं आयुष्यात कोणाच्याच लग्नात धरलेला नव्हता. आधी धरला नाही आणि त्या लग्नाच्या नंतर पुन्हा कोणाच्या लग्नात धरला नाही. अशी व्यक्ती अंतरपट धरायला. भागवतात नका बघू. दुसरं पुराण बघायचं. भागवतात नाही सापडणार. पुन्हा म्हणताल कशात आहे ते तुम्ही ठरवा. हेही नवल आहे. त्या लग्नात सासऱ्याला आमंत्रित केलं. समुद्र साथी होते. कुठं बसवायचे. अहो पन्हाळाचं पाणी पडलं नुसते फवारे. वसाडा आला तर माणसं मधात बसायची नाही. तर समुद्र मंडपात आल्यावर कुठं जाईन मंगल कार्यालय. बापू आपले साऊंड कसे पळतेन हाय का नाही. समुद्र आल्यावर गवसतेन का ते बापू. आता तू कशाला गिरगावकरच कसा गवसन. ह्योच कुठं जाईल मिळ नाही. पण 7 समुद्र अंगावरचा एक रोम काढा आणि त्याच्यात बसले. नवल केवडे केवडे नखळे कान हवाचे कोडे. बलराम दादाच्या लग्नात नवल. तो काही नवलाचेच काम. अशी नवरी आणली. अशी नवरी तिनं 2.5 खंड्या गव्हाच्या पिठाचे उंडेच खाल्ले. 2.5 खंड्या गव्हाचं पीठ होतं आणि चपात्या करूच द्याल नाही. उंडेच आणले. उंडेच. डाळ खाऊन टाकली. तांदूळ खाल्ले. आचारी म्हणला अरे बापरे नवरी तर अख्खं पिठच खाली. ही मलाच खाची. आचारीत निघून गेलं. निघून गेला आचार्य. मोठं नवल आहे ते सुद्धा. बघा जा बघा जा. ही नवलाची गोष्ट आहे. बहिणीच्या लग्नातनं लवल. बहिणीच्या लग्नातनं लवल. एक पुरुषार्थी व्यक्तीला भगवे कपडे घातले. किती पुरुषार्थी. किती पुरुषार्थी. किती पुरुषार्थी. पृथ्वीवर जितके देश आहेत इंजिनियर साहेब एकाही पुरुषार्थ्यानं डोकं लावायचं नाही. पुढे वकील साहेब एकाही पुरुषार्थ्यानं डोकं लावायचं नाही. या विश्वातला प्रत्येक पुरुष त्याच्या छातीवर खोटे का होत नाही स्तन येतं. त्या पुरुषार्थ्याला नव्हते. त्याचं नाव अर्जुन आहे. आणि अशा पुरुषार्थी व्यक्तीला उत्तर बापू भगव्या रंगाचे कपडे घातले. तो आ संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. नवल नाही काय. पुरुषार्थी व्यक्तीला संन्यासी केलं आणि ने आमच्या ताईला. देऊ कोणाला केलती. याच्याच भावाला चुलत भावाला. बलराम दादानं सोयरीक. 6 श्लोकाचा भेद आहे. बलराम दादानं सोयरीक केली दुर्योधनासोबत. आणि दुर्योधनाची काढून अर्जुनाला देणं इतकं सोपं आहे. दुर्योधनाला सुभद्रा दिली आणि दुर्योधनाला सांगितलं आता अर्जुनाला द्यायची. म्हणजे वळहीनं इस्त्याच्या लग्नाला जाणं. वळही कळतील तुम्हाला. कडब्याच्या वळहीनं इस्त्याच्या लग्नाला जाणं. ती म्हणली मी भारीची साडी नेसून वापस आले. कशी येशील जीजी. जळून गेली तू. वळही इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येत असती वय. शेळीच्या पोराचं लग्न झालं. शिदुरी वाटायला लांडग्याच्या घरी गेली. शेळीच्या पोराचं लग्न झालं. गलुल्याचं. बोकड्याला गलुले होते ना. तिच्या गलुल्याचं लग्न झालं. करंजा वाटायला लांडगिनीच्या घरी गेली. वापस आली असेल का. किती आगावपणा आहे. सरपाची पाची मुशक ते पातेले. सर्पाला पोरग झालं. पाचीच्या दिवशी उंदर गेले. काय असन पंक्तीला उंदरच आणले. का सर्पाची पाची मुशक पातले. सर्पाच्या 5वीला उंदर गेल्यावर काय खाल्ला असन त्याने. बोटळ्याचा भात.
हा उंदरच आणले उंदरच वापस येत असतेत का हे आगावपणा आहे ना मग तसं दुर्योधनाला दिली आणि सरळ सरळ सोयरीक मोडून इकडे देणं किती आगावपणा आहे नवल सांगू पुरुषार्थी व्यक्तीला भगवे कपडे घातले बहीण चोरून न्यायला लावली आणि तिकडं सांगितलं संन्याशानी बहीण हरली दुर्योधनाला वार्ता कळाली दुर्योधन म्हणला फुटको कपाळ बापा देवाची बहीण आपल्या नशिबात नव्हती आणि नंतर फोन केला संन्याशाला अर्जुनाने मारलं अर्जुनाला ती सापडली दुर्योधन म्हणला काही का होत नाही आमच्या घरीच आली नाही सुंबळ्या मुद्दाम दिली ही सोयरीक आईला माहित नाही भावाला माहित नाही मोठ्या ती गायलाच माहित सुभद्रेला माहित अर्जुनाला माहित पंढरपुरातल्या मालकाला माहित नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विढोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जगदानंद कंदपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भागवतात आपण बऱ्यापैकी दशमस्कंदातली लाई केल्या मथुरेत जन्माला आले नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे माईचा जन्म झाला मला ठेवा मायेला घेऊन या उचलीला कमळापती पायीची बंधने गळती हातापायातल्या बेड्या पडाल्या मंद पाऊस पडत होता वरती छाया धरी शेष वरती शेषानं सावली धरली आणि मग वसुदेव सुपात घेऊन देवाला सुपात नेलं सुपात घेऊन भगवान परमात्म्याला घेऊन यमुनेच्या तीरावर आले पुढं चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट अंगठा लावला दुभंगली यमुना माई 2 तुकडे झाले पहिलं तीराला पोचले 4 दरोजे होते एक दरोजा गाईचा उघडा होता त्या दरोजा उघडून गाईच्या गोठ्यात नंदबाबा आले वासरांना व्यालेल्या गाईंना वैरण टाकली लक्षात घ्या कामाच्या बैलाला रात्री उठून एकदा वैरण टाकत होती जुनी माणसं लक्षात घ्या कामाचा बैल दिवसभर आवताला हाणलेल्या बैलाला दिवसभर तिफणीला हाणलेल्या बैलाला दिवसभर रासणीला हाणलेल्या बैलाला शहाणे नौकर आणि शहाणे मालक गडी जर लांब राहत असेल तर मालक पण उठून रात्री उठून एकदा बैलाला वैरण टाकत होते कामाच्या व्यालेल्या गाईला वैरण असेल तर संध्याकाळी एकदा टाकत होते कारण तिला 2 कामं आहेत एक तर तिचं वासरू जगवायचंय दुसरं स्वतः जगायचंय आणि तिसरं काम मालकाला पण दूध द्यायचंय म्हणून तिला वैरण असं शहाण्या मालकांची कामं होते म्हणून रात्रीच्या वेळेला 12-12:30च्या नंतर 1-1:30च्या समोरच प्रहर पलटला होता अशा वेळेला नंदबाबा उठले गाईच्या गोठ्यात गेले गाईला वैरण काढी केली आणि दार बंद करायचं विसरले त्या दारात गौमातेच्या कृपेने जगाच्या मालकाला यशोदेसारखी माय सापडली म्हणून गाईची उपासना सांगितली चला वळू गाई बैसूजीव एके ठाई आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गोपी जमा झाल्या गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडी आणि मग काय त्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बघता बघता तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत किंवा रंगनी रंगनाथ तो म्या देखिला किंवा रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी मग काय तिथून पुढे रांगू लागला चलू लागला गोपींच्या घरी जाऊ लागला नाना प्रकारच्या खोड्या करू लागला रासक्रीडा वगैरे 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 बऱ्यापैकी सर्वांना आनंद दिला काही काहीचा अभिमान ठेसला शक्यतो आनंद जास्त लोकांना दिला अभिमानी लोक गोकुळात मोजकी होती बोटावर मोजणे इतकी अभिमानी होती गोकुळात जास्त सात्विक लोक होती म्हणून तर तिथं प्रगटला गिरगावला काऊन नाही आला गिरगावला अहंकारी होती गोकुळात सात्विक लोकांची संख्या जास्त होती याच्याकरता तिथं प्रगटला गोकुळी भूमी सात्विक होती म्हणजे एका माणसाकडे गाई 9 लाख होत्या आई तुझा मी एकुलता एक राखी तो 9 लाख म्हणजे नंदराजाकडे एकट्याकडे 9 लाख गाई मग ते घर किती पवित्र असेल ती जागा किती पवित्र असेल त्याच्याकरता तिथं प्रगट झाला मग नाना प्रकारच्या गोपीच्या घरी जाऊ लागला त्यांच्या लीला वगैरे काय सुख देता येईल ते देऊ लागला परत येऊ लागला एके दिवशी भगवान गोपीच्या घरी गेले आणि गोपीच्या घरून परत आले यशोदेने विचारलं कृष्णा कुठे गेलतास अमक्या अमक्या गोपीकडे गेलो का आलास रे बाळा गोपी घरी नव्हती लगेच एका भजन्याने प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी रे रे गवळणीच्या घरी गेलो गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी फोन लावून जायचा असत रे तो सुंबळ्या फोन नव्हता का तुया गवळणीला असे प्रमाण म्हणत नसते तरी सुंबळ्या पातला गोपीची आगे हा घे म्हणजे घर
तिच्या घरी पोचलाय ती नव्हती. विरह तयाचांत करना, त्या दिवशी दुःख वाटलं. देता घृत भात माता, आई तूप आणि भात देऊ लागली. डावलीला तोची स्थिता, मने उदिग्नची आईता, जी गोपी न भेटे हो. आज मला गोपी भेटली नाही, वेगळ्या पुराणातलं चिंतन येते. भागवतात नका बघू वेगळे कबा. अहो लय लोकांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेत. बघा, हा संप्रदाय ऋषी प्रणिते, हा संप्रदाय मुनी प्रणिते, हा संप्रदाय वेद प्रणिते, हा संप्रदाय शास्त्र प्रणिते, हा संप्रदाय पुराण प्रणिते. बुटक्यात पाणी घेऊन जाणारा प्रणित नाही हो. पळी भर तेल घेतलं आणि म्हणला अख्ख्या गावाला आवतन. शेंडी लावून तू कडक झालेत केस, शेंडीला तितकं तेल लाव, ती शेंडी नरम होणार नाही तितक्या तेलात. तालुका कसा जेवण नाही. फार मोठं पुराण आहे, फार मोठं. असो, ह्या नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. आता जाई राना सवे घेऊन गोदना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्मा वनाच्या ठिकाणी सर्व गोपाळ. खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख, विभ्रतम वेन शृंगानाम, जटा सर्वतोति पार्षदो, व्याधि निरशन हितार्थायाम, प्रसादेरस्तु कवलम कवलम, प्रसादेरस्तु कवलम कवलम, प्रसादेरस्तुम कवल कवलम. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलताना त्या ठिकाणी काला केला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी गणपतरावांना विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय वैजनाथराव असतील, ॲडव्होकेट जगन्नाथराव असतील, आदी करून त्यांच्या परिवारातली मुसळे परिवार असेल, या सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा पुण्यतिथी उत्सव एक सात्विक सदाचारी एका छोट्याशा खेडेगावात एका सामान्य कुटुंबात ज्या व्यक्तीचा जन्म झाला, पण पारमार्थिकदृष्ट्या त्यांचं मोठं सहकार्य योगदान, गोड मारुतीरायाच्या समोर असा दिव्य तेजस्वी मंडप आहे, असा मंडप प्रत्येक गावाला व्हावा, प्रत्येक गावाला व्हावा. म्हणजे ज्या त्या ऋतूत जे ते काही नैमित्तिक कार्यक्रम असतात ते निर्विघ्नपणे पार पडत असतात. याच्याकरता असं करण्याचा प्रयत्न करा. काय तळी उचलल्यासारखं सगळ्यांसाठी फार सोपं असतंय. असा सुंदरसा मंडप आहे. गावकऱ्यांनी मोठा घोड स्थितीत केला, त्या गावकऱ्यांना सुद्धा धन्यवाद. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने वकील साहेबांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या परिवाराने अण्णांचं मोठ्या श्राद्ध मोठ्या आनंदाने, भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने केलं. सज्जनो उपजल्या पिंडा मरण सांगाते. जी व्यक्ती विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात गेली, या कुटुंबातल्या बालकांना आशीर्वाद ठेवून अण्णा गेले. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आदरणीय वकील साहेब असतील, आदरणीय इंजिनियर साहेब, दोघं बांधव असतील, कुळातले परिवारातली सगळी लोक असतील. हातीचं बळी हो, गरुडाच्या पंखाची जी ताकद आहे तशी ऐश्वर्याची ताकद त्यांच्या पंखात येऊ, कर्तव्याची ताकद त्यांच्या पंखात येऊ, श्रद्धेची ताकद त्यांच्या पंखात येऊ, समाजसेवेची ताकद त्यांच्या पंखात येऊ, अध्यात्मशक्तीची ताकद त्यांच्या पंखात येऊ. आणि सात्विक कामं वकील साहेब तुमच्या हाताने सारखी सारखी होत राहावो, अशी होण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद लागत असतो. तुम्हाला अण्णाचा आशीर्वाद पितृगयेतनं प्राप्त हो, अशी अशा पवित्र पितृपंधरवाड्यामध्ये पितृलोकांना प्रार्थना करतो. जी लेकरं आपल्या पितरांना आमंत्रित करतात, आपल्या पितरांचा आदर करतात, अशा पुत्रांना पितरांचा आशीर्वाद निश्चित लाभत असतो. ती पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पितृलोकांच्या ठिकाणी गोड अधिष्ठानात त्यांना गोड अधिष्ठान मिळो, सद्गती मिळो, पुढचा जन्मही त्यांना गोड स्थितीत मिळो, अशी अण्णांनाही गोडशी शुभेच्छा देतो. त्यांना आदरांजली, शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आदरांजली, पुढच्या जन्मासाठी ती शुभेच्छाच म्हणावं लागेल, आदरांजली देतो, समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सज्जनांनो, पितराचं फार महत्त्व आहे. हिरण्य सांगितलं महाराज, एक शंख श्राद्ध सांगितलं. नाहीच कोणतं श्राद्ध करता आलं तर शंख श्राद्ध सगळ्याला करता येते. एखाद्याला माहीत नसेल तर एका मिनिटात सांगतो. शंख श्राद्ध आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या दक्षिण दिशेला जायचं आणि आपल्या गावाची जिथं शिव संपत्ती त्या शिवावर एखाद्या जाळीत घुसायचं. उघडं नका,
जाळीत घुसा, जाळीत. अशी काट्याची म्हणा, पळसाची म्हणा, कशाची बी जाळी पाहिजे. तुमचं अंग कोणाला नाही दिसलं पाहिजे. झाडं झुडं वाढले पाहिजे. पण शिवावर झाडं झुडं वाढले, त्या झाडात जायचं, अंगावरचे सगळे कपडे काढायचे, जानवा असेल ते पण काढायचं, माळ असेल ती पण काढायची, मुद्या ब्रासलेट सगळं काढायचं, बूट चप्पल काढायची, नागवं व्हायचं आणि दक्षिणेकडे तोंड करून 3दा पितरांच्या नावानं बोंबलायचं. याला शंख श्राद्ध म्हणतात. क्या बात आहे. असं केलं तरी पित्र जेवल्यासारखं होत असतंय. याला शंख श्राद्ध म्हणतात. पण तसं शंख श्राद्ध करायची वेळ माझ्या विटेवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं, महाराष्ट्रातल्या मातीत कोण्याच माणसाच्या वर आणलेली नाही. अहो श्राद्धाच्या दिवशी नाही कळलं, साखर हातावर द्यायची, पाय धुवायचे, साखर गंध लावायचा, साखर हातात द्यायची आणि दर्शन करून त्या पाहुण्याला वाट लावायचं. असं श्राद्ध करण्याची सुद्धा पद्धत सांगितली. आणि गोडसं आपल्या वडिलांचं श्राद्ध मोठ्या आदरानं करतात. वकील साहेब तुम्ही पुनश्च धन्यवाद. पण मगल्यानुसार असा जर सप्ताह केला तर श्राद्ध आदमधी कधीतरी एके दिवशी घेऊन श्राद्धाच्या निमित्तानं मुद्दाम एक कीर्तन करून आदरांजली, तिळांजली, ब्राह्मणाच्या हातानं तर्पण पिंडविधी करून त्या दिवशी लाल रंगाची फुलं, जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्या फोटोवर लाल रंगाची फुलं टाकत असतात. आरक्त पुष्पम समर्पयामी, रक्तचंदनम समर्पयामी, अंगुष्टादि स्नान भो जान्व सव्यापसव्यम अपसव्या स्थित स्थितेषु यज्ञोपविता भयस्थितायाम तिलाग्र यत् समर्पयामी जवा